मुकेश नाना कॅरेट भरले घेऊन जा. अगं इकडनं कुठं आलीस तू आणि केवढी दमलीस तू? अगं बस लवकर. केवढी दमलीस तू? हा धर पाणी पी. ठीक वाटतं ना आता? काय झालं? काय नाही. हे घे यो डबा. चल पटकन जेऊया आता. हा नाना ठीक आहे डबा. चला तुम्ही चालू करा, आम्ही आलोच. अरे पण मी आपल्या दोघांपुरतच जेवण आणलं होतं. का? अगं मी काकीनं सांगितलेलं की गाड्यांचा बी डबा पाठवा म्हणून. हो का? पण काकी तर काहीच नाही बोलल्या मला. कामाच्या गडबडीत विसरले असतील. जाऊ दे, तू एक काम कर, पडदेशी घरी जा आणि जेवून घे. आणि तू? अगं मला काय भूक नाही. आणि तसं बी ही रामफळ तोडताना ना मी 2-4 खाल्ली होती. आणि उरलेलं पोट माझं तुला बघून भरले. चल चल उठ पडदेशी आणि घरी जाऊन जेव. का? मग माझं बी भरलंय की तुला बघून पोट. येडबीड लागले का तुला? यासला काय चालणार नाही बरं का. चल घरी जाऊन जेव. अरे पण मला बी भूक लागली की मी बी खाईन की मग रामफळ. रामफळने काय पोट भरतोय का? तुझं कसं भरलं? ए माझी गोष्ट वेगळी. आणि तू आहे ना उन्हातानाचं चालत आलेस, उगाच अशक्तपणे येऊन आजारी पडशील. आणि आजारी बिजारी पडलीस ना तर काकी तुला काळजीपोटी रानात बी पाठवायची नाही. कुठ लवकर. वीरू पण मला तुझ्यापाशी थांबायचं. तुला माझी शपथ आहे,
हाय का आता? ठीक आहे, जाते मी. पण तू लवकर ये. हा, एवढी कामावर रखली की लगेच येतो. अगं तिकडं कुठं चाललीस? इकडनं जा, लवकर पोचशील घरी. अरे पण येताना तर मी. नाही नाही, तू उगा फिरून आल तिला लांबनं. ह्या वाटेनं जा, एक काम कर, बागेतनं बाहेर पडलीस का नाही, डावीकडे वर डायरेक्ट आपल्या घराकडे निघशील मागच्या दाराला. बर, हा जा. विरू भैया, तुम्ही बी या की जेवायला. अहो मला काय भूक नाही, तुमचं चालू दे. हा, तू निघ निघ निघ, ऊन वाढते आधीच. येते. काकींनी का निरोप नाही दिला की आणखीन 2 जणांचं जेवण बनवायचंय म्हणून? आशा कशा विसरल्या त्या? सुनबाई, इकडे. सापडली का ग रामफळाची बाग? होय, सापडली. माशी घरी का आलीस? तोंड का पडलंय तुझं? अहो ते काकी जेवण संपलं होतं ना, म्हणून मग वीरूनं घरी पाठवून दिलं मला. अगं पण डबा घेऊन गेली होतीस ना तू जाताना. अहो हो काकी, पण रानात आणखी 2 गडी होते, मग आमचा डबा त्यांना द्यावा लागला. आणि हो, वीरूनं फोन केला होता ना तुम्हाला की त्या दोघांचा बी डबा पाठवायचा आहे म्हणून. हो बाई, हे असं असते बघ, मी विसरलेच मी. आणि अगं तुला निरोप देईपर्यंत तू रस्त्याला पण लागली होतीस, आणि आता तुला फोन करायचं म्हणलं तर तुझ्याकडे मोबाईल बी नाही, मग कळवायचं कसं ना. मग म्हणलं माझी सून लईच हुशार आहे, तीच नियोजन करेल काय ते. हा हो काकी, पण आता असं ऐन वेळेला काय करणार ना, म्हणून मग आमच्याकडचा डबा त्या दोघांना दिला. आणि वीरू म्हणला की मी रामफळ खाल्ली, म्हणून मग भूक नाही म्हणून. असं असतंय बघ माझ्या वीरूचं. काम करत असला ना की त्याचं ध्यानच नसतं खाण्याकडं. अरे मी किती वेळा सांगितलंय तिला, अरे बाबा तुझं खाण्यापिण्याचं वय आहे, लक्ष दे, काळजी घे, पण नाही, माझं काहीच ऐकत नाही. सुनबाई, आता तू आलीस ना, तूच हँडल कर त्याला. होय. जा बाळा, खाऊन घे तू. त्याच्यासाठी तू नको उपाशी राहू, त्याला सवय आहे ग. जा खाऊन घे. होय. हॅलो, कोण बोलतंय? तुमचं कारभारी बाई काय म्हणताय? वीरू, अरे हे काय? त्या कारभाऱ्याकडून त्याच्या कारभारणीला गिफ्ट. गिफ्ट? अरे पण वीरू, अरे काय गरज होती याची? असं कसं?
आता समजा मी बाहेर असलो आणि मला माझ्या कारभारणीची आठवण आली आणि त्याशी बोलायचं म्हटलं तर त्याच्याकडे फोन नकोय. आणि असं बी लग्नानंतर तुला काहीच दिलं नव्हतं म्हणून मग म्हंटल मी. थँक्यू विरू. तुला माझ्या मनातलं सगळंच कसं कळतं रे? म्हणजे मला बी वाटतच होतं माझ्याकडे एक फोन असावा, म्हणजे कसं मला वाटेल तेव्हा तुझ्याशी बोलता येईल. जेवायला घरी ये म्हणून दम देऊ शकते, आणि तू बाहेर असशील तर तुला घरी बोलून घेता येईल. अच्छा, म्हणजे तू मला त्रास देणार आहेस होय? सारखा मला फोन करून तू विचारणार ना, वीरू कुठेस तू? वीरू तू घरी कधी येणार आहेस? खरं खरं सांग, कोणासोबत आहेस तू? पियू, तुला फोन घेऊन देऊन मी माझ्या पायावर दगड तर नाही मारून घेतला ना? चल, माझ्या वीरूवर पूर्ण विश्वास. मला माहितीये हे असले प्रश्न विचारायची माझ्यावर कधी येळच येणार. बर चल, तू पटकन हातपाय तोंड धुवून घे, तुझ्यासाठी काहीतरी खायला कर. नाही नको, थांब, मी आधी काकीला हिशोब देऊन येतो. बर. काकी ठीक आहे, रामफळ कशी आणि किती निघली ना त्याचा सगळा हिशोब आहे. वीरू, हिशोबाचं जाऊ दे चुली. मला सांग, तू दिवसभर काय खाल्लंस? काय सुनबाईने सांगितलं गड्यासनी डबा दिलास आणि तू उपाशी राहिलास. हे सगळं ऐकून ना माझ्या जीवाची लय घालमेल झाली रे. अगं मम्मी, ह्याच्यात पट्टीवर लिहिलंय त्याच्यापेक्षा 7,000 रुपये कमी आहेत. काय? अहो होय काकी, ते मी 7,000चा पिऊला मोबाईल घेतला. काय गरज होती सुनबाईला मोबाईल घ्यायची? अहो काकी, आता आजच बघा ना तुम्ही, तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून तुम्हाला सांगता नाही आलं की 2 गाड्यांचा डबा जादा पाठवू म्हणून. हे असं सारखं व्हायला नको म्हणून मग मी म्हणलं की. हो ना काकी, म्हणजे बघा ना, आज जर माझ्याकडे फोन असतात तर वीरूला उपाशी राहण्याची वेळच आली नसती. अरे वीरू, निदान मला सांगायचं तरी सुनबाईला मोबाईल घ्यायचाय म्हणून. मी का नाही म्हणले असते होय तुला? काकी अहो, मी म्हणलं आता एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला कशाला त्रास द्यायचा ना, म्हणून मग. हो ना काकी, बरं नाही दिसत. म्हणजे बघा ना, तुम्ही आमच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेता, मग अशा छोट्या मोठ्या गोष्टींची जबाबदारी आम्हीच घेतली पाहिजे ना. होय बरोबर आहे, मला पटतंय पिऊचं. काकी हे बघा, ह्यो आहे तो नवीन फोन, वीरूचं लग्नानंतरचं पहिलंच गिफ्ट आहे. छान आहे ना? छान आहे काकी. या ना, नवीन मोबाईल मध्ये पहिला फोटो आपल्या तिघांचा काढूयात. भाऊजी, घेता का तुम्ही फोटो? होय. काकी काकी, छान आला ना फोटो? मी सगळ्यांना जाऊन दाखवून येते. काकी मी बी येतो. मम्मी, अगं ही काय चाललंय तुझ्या राज्यात? लगीन काय झालं? ह्यो वीरू तर तुला न विचारता मनाचा कारभार करायला लागला की. मी बी तोच विचार करते. आजपर्यंत मला न विचारता साधा किराणा माल आणायची ज्याची हिंमत होत नव्हती, त्यानं मला न सांगता हिशोबाच्या पट्टीतलं पैसे वापरून मोबाईल आणला. मम्मी, मला वीरूचं लक्षण काही नीट दिसत नाही. त्याला जर आपण आत्ताच नाही ना आवरला तर एक दिवस ह्या घरचा सगळा कारभार हातात घेईल आणि हितला कारभारी तोच बन. एवढं सोपं आहे वय ते? हे त्याचं डोकं नाहीये, ते त्या अंकुशरावच्या पोरीनं त्याला शिकवलं असणार. मला वाटलं होतं तो तिचा पदर धरून राहील,
पण हे तर विरूलाच गुंडाळून ठेवायची तयारी सुरू केली तिनं. मम्मी तुला वाटते ना तेवढी साधी नाही ती. शेवटी त्या अंकुशरावचं रक्त आहे तिच्या अंगात. आणि तू कशाला तिला डोक्यावर बसून घेतेस? तू आता जागेवर तिचा काटा काढायला पाहिजे होता, पण तू तिला काहीच बोलली नाहीस. पृथ्वी, अरे दरवेळीच असं गुरगुरायचं नसतं. वाघानं डरकाळी फोडली ना, आवाजानं शिकार बी पळून जाते. आणि मला हिला जाऊ द्यायचं नाही. आता बघच हिची कशी शिकार करते मी. आता हिला सांगायची वेळ आल्या, या घरची कारभारीण मी आहे. अगं कांचन, हे बघ हे बघ, आजचं राशी भविष्य बघितलंस का? तेव्हा तिथे काय हो, दिवसभर घरात बसून तुम्ही काय करत असता? हा, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय गावातलं विश्वस्त मंडळाचं एखादं पद घ्या म्हणून. अगं मला राजकारणात अजिबात रस नाही आणि मला जमत बी नाही ते. मग तुम्हाला काय जमतं? येऊ काय कांचनताई? हा, या या या, नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. या नमस्कार. बसा बसा. सुनबाई, घरी आलेल्या माणसासनी काही पाणी बिणी द्यायची पद्धत आहे का नाही? जावा पाणी घेऊन या. वय आले. अरे वा, नमस्कार. गावच्या प्रतिष्ठित मंदिराचे विश्वस्त आज आमच्याकडे कसं काय? आम्ही नावाला विश्वस्त, कांचनताईशिवाय आमचं पान बी हलत नाही. बरोबर बोललात बघ. अहो कांचनताशिवाय गावातलं काय कामच होत. घरामध्ये मोठी माणसं आल्यात, पाया वेळ पडायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? पाया पडा त्यांच्या. वय असू द्या. राहू दे राहू दे राहू दे राहू द्या. हिला ही असली कामं करताना बघून आश्चर्य वाटतं या. अंकुशराव पाटलाची पोरगी असून ही लय साधी आई. अगं भाई, बोलत काय बसलाय? अहो पाणी द्या की. सुनबाई, जर पाणी पुसून घे ग. वय लय मोठं मन आहे माझ्या सुनेचं. घरातली सगळी कामं अशीच करते बघा, मन लावून. सुनबाई, एवढे ग्लास घेऊन जा आतमध्ये. वय हा, तुम्ही काहीतरी म्हणत होता. काय काम काढले माझ्याकडे? काकी, तुम्हाला तर आपल्या गावची प्रथा माहित आहे. वर्षभर गावातले लोक ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी मंदिरात जातात, पण वर्षातून एकदा स्वतः देव गाव दर्शनाला येतात. देवाची पालखी गावातल्या प्रत्येकाच्या दारासमोरून जाते. इथे देवाची पूजा केली जाते आणि मग देव मंदिरात जातात. हे तर दरवर्षी होतं. आम्हीच दरवर्षी पूजा करतो. मग ह्यात वेगळं काय? ते आवर्जून तुम्ही माझी भेट घ्यायला आलाय. त्याचं काय कांचनता आहे, आता पोतोर पूजा करायचा मान तुमचाच होता, पण काय म्हणजे आता आम्ही सगळ्यांनीच असं ठरवलंय की या वर्षापासून पुढच्या पिढीला येऊमान द्यायचा. या घरचा मुलगा आणि सून पूजा करतील. चालतंय की, मी आणि निशा करू पूजा, काहीच टेन्शन नाही. अहो पृथ्वीदादा, तुम्हाला नाही पूजा करता येणार ही. का बरं? यो पूजेचा मान विरोभया आणि त्यांच्या बायकोचा आहे. कांचनताई तुम्हाला तर माहितच आहे, पूर्वापारपासून चालत आलेली प्रथा आहे. घरातल्या थोरल्याच्या हातने पूजा होती. तुमच्या घरातले थोरले दादासाहेब होते, ते गेले तेव्हा विरू लहान होता हो. त्यांचं लग्न पण झालं नव्हतं, म्हणून ह्यो मान गावानं तुम्हासनी दिला. पण आता विरूचं लग्न झालंय, थोरला असल्यामुळे पूजेला त्यांनाच बसावं लागेल. काय हो काका साहेब, बरोबर बोलतोय ना? वय वय, जे काय रीतिरिवाजाप्रमाणे असेल ना तसं होऊ द्या. आमची कशालाच हरकत नाही.
आल्यास तुमचा मार हिसकून घेतला थोरल्या सुनबाईने.